लातूरमध्ये जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अखेर जेरबंद झालाय। 2 पैकी एका खुनाच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा झालाय। लातूर जिल्ह्यामध्ये 4 दिवसात एकाचा गळा आवळून तर दुसऱ्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्या होत्या। 2 घटना या घडल्या होत्या आणि ही बातमी जय महाराष्ट्रने 9 फेब्रुवारी रोजी दाखवली होती। लातूर शहरामधील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या सतीश वाघमारे या आरोपीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्यात। तर आता अहमदपूर तालुक्यामधील किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गळा आवळून खून करणारा आरोपी पोलिसांच्या रडारवर आहे। त्यालाही लवकरच गजाआड करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। लातूरमध्ये जय महाराष्ट्रच्या बातमीचा हा दणका पाहायला मिळतोय। 4 दिवसामध्ये 2 हत्या करण्यात आल्या होत्या आणि या दोन्ही हत्यांचा तपशील 9 फेब्रुवारी रोजी जय महाराष्ट्रने दाखवला होता। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय घोडके आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजय, काय अधिकचा तपशील आहे बातमी संदर्भात? जान्हवी, आपण जर पाहिलं तर 9 फेब्रुवारी रोजी जय महाराष्ट्रानं बातमी दाखवली की मागच्या 4 दिवसामध्ये 2 खुनाच्या घटना घडल्या। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती। तर त्यानंतर लातूर शहराच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती। अशा दोन्ही घटनांमधले आरोपी हे फरार होते। पोलिसांना त्यामध्ये यश येत नव्हतं, परंतु 9 फेब्रुवारी रोजी ज्यावेळेस या संदर्भातली बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली, त्याच्यानंतर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे गतिमान केली आणि या 2 प्रकरणातील एका प्रकरणामध्ये ज्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता त्या प्रकरणामध्ये विवेकानंद चौक पोलिसांनी आपली चक्रे गतिमान करून या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे, परंतु अद्यापही अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये किनगाव पोलिसांना अद्यापही या प्रकरणात यश आलेलं नाही, परंतु त्या संदर्भातला तपास अधिक गतिमान करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। धन्यवाद अजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।